आज सकाळी सगळ्यात पहिले सगळं आवरून सण आम्ही निघालो सिव्हिल हॉस्पिटलला जाण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही इथं नंबर लावला. नंबर लावून झाल्यानंतर आमचा नंबर आल्यानंतर फायनली आम्ही गेलो पेशंट भेटण्यासाठी. मी माझ्या पहिलं व्लॉगमध्ये सांगितलं होतं ना की इथं माझ्या मामाच्या मुलगीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तेच बघण्यासाठी आम्ही इथं आलो. आणि बघा, पायाचं पूर्ण हड्डीचं चित्र झालं. खाली आल्यानंतर माझ्या मम्मीला पण थोडंसं चेकअप करायचं होतं डॉक्टरांकडून हाताचं. तर ते केल्यानंतर त्याने सांगितलं की एक्सरा काढून आणा. तर डॉक्टरांची परमिशन रिटर्न घेऊन आम्ही इथं एक्सरा काढायला आलो. आणि एक्सरा तर काढून झाला, पण बापरे, तो भेटायला एवढा टाईम लागला ना. फायनली तो भेटला कसा तरी. त्याच्यानंतर आम्ही अर्ध्या रस्त्यात इथं माझे मामा भेटले. त्यांना पण एक्सराच काढायचं होतं. त्यांचा एक्सरा काढून त्यांना भेटला पण लवकर. त्यासाठी आम्ही निघालो घरासाठी. तर सिव्हिल हॉस्पिटल ना, नाशिकच्या सगळ्यात मोठं हॉस्पिटलमध्ये येतो. तर इथं घरी जाण्यानंतर माझे मामा म्हटले की मला पण ब्लॉकमध्ये घे. तर माझ्या मामाला ब्लॉकमध्ये घेतल्यानंतर इथं गोळ्या वगैरे घेऊन जाण्यानंतर आम्ही निघालो घराकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आजसाठी इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.